आता घेणार आहोत बातम्यांचा वेगवान आढावा। बघूयात सुपरफास्ट 50 बातम्या। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या मुंबई दौऱ्यात बैठकांचा सिलसिला, जागा वाटपावर चर्चा झाल्याची माहिती। अजित पवार अमित शहांना मुंबई विमानतळावर भेटले। अमित शहा मुंबईतून निघताना अजित पवारांनी शहांची भेट घेतल्याची माहिती। महायुतीतील धुसफूस चव्हाट्यावर आणू नका, भाजप नेत्यांना शहांच्या सूचना, सूत्रांची माहिती। जिंकून येण्याची क्षमता असलेले उमेदवार देण्याच्याही शहांच्या कोर कमिटीच्या बैठकीत सूचना, सूत्रांची माहिती। राज्यात 125 जागा जिंकण्याचा भाजपचा संकल्प, जवळपास 50 जागांवर भाजपला विजयाची खात्री। उर्वरित 75 जागा जिंकण्याची जबाबदारी प्रमुख नेत्यांवर, सूत्रांची माहिती। अमित शहांकडून लालबागच्या राजाचं दर्शन, शहा सपत्नीक राजाच्या चरणी लीन। अमित शहांकडून मुख्यमंत्री शिंदेंच्या वर्षा बंगल्यावर बाप्पाचं दर्शन, तर फडणवीसांच्या सागर बंगल्यावर शहांच्या हस्ते बाप्पांची आरती। बॉम्बे नाही तर मुंबई असं नाव असावं याकरता आंदोलन झालं। मुंबई नावासाठी झालेल्या आंदोलनात मी देखील होतो, अमित शहा यांचं वक्तव्य। लालबागचा राजाही आम्हीच निर्माण केला, शहा बोलतील। बॉम्बेचं नाव मुंबई करण्यात माझा हात असल्याचा शहांच्या वक्तव्यानंतर संजय राऊतांची टीका। गुजरातच्या भाजपच्या व्यापारी मंडळाकडून महाराष्ट्राच्या राजधानीवर हल्ले, मुंबईला ओरबडण्याचा डाव, संजय राऊतांचा आरोप। ठाकरे कुटुंब गुजरात व्यापारी मंडळाचे लाभार्थी, राऊतांच्या टीकेला नितेश राणेंचं प्रत्युत्तर। शरद पवारांकडून लालबागच्या राजाचं दर्शन, राजाचं दर्शन घेण्याआधी शरद पवार चिंतामणीच्या बाप्पाच्या चरणी लीन। लालबागच्या राजाचं दर्शन हा पवारांचा ढोंगीपणा, प्रवीण दरेकरांचा पवारांवर निशाणा। शेलारांच्या वांद्र्यातील गणेश मंडळाबाहेर शहा आणि फडणवीसांमध्ये चर्चा, शहांनी फडणवीसांना कानात कोणता मंत्र दिला, चर्चांना उधाण। अजितदादांचा बारामतीत पराभव पक्का याची कल्पना दादांना सुद्धा आहे, संजय राऊतांचं वक्तव्य। पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला, आता पश्चाताप करून उपयोग नाही, दादांची टीका। अजितदादा गटाला वाटतंय आता असुरक्षित, सर्वे सरकार विरोधात असल्यानं आता इन्कमिंग नाही तर अवकाळी पाऊस, वडेट्टीवारांची टीका। अजितदादा निवडणूक लढवणार, ते आमच्या ग्रुपचे कॅप्टन, दादा असे मध्येच शस्त्र टाकू शकत नाहीत, छगन भुजबळांचं वक्तव्य। अजित पवारांनी बारामतीतून निवडणूक लढवायलाच हवी, पवार फॅमिली कायम एकच राहील, अजितदादा गटाचे आमदार शेखर निकम यांचं वक्तव्य। ठाकरे महाविकास आघाडीचा चेहरा नसतील, ही उठाठेव करण्याचा अधिकार फडणवीसांना कुणी दिला, सामनाच्या अग्रलेखातून फडणवीसांना सवाल, तर महायुतीत रस्सीखेच असून निवडणुकीनंतर शिंदे सीएम राहतील हे फडणवीस सांगू शकतात का, सामनातून टीकास्त्र। ट्रिपल इंजिनच्या खोक्या सरकारमध्ये काम होत नाही, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। फाईलला धक्काच मारावा लागतो, या फडणवीसांच्या वक्तव्यावर सुळेंची प्रतिक्रिया। महाविकास आघाडीत गडबड सुरू आहे अशा बातम्या जाणीवपूर्वक पेरल्या जात आहेत, महाविकास आघाडीत सुरेख समन्वय, जितेंद्र आव्हाडांचं ट्विट।